मॅच नंतर अजून एक मॅच होणार आहे, कारण जो आजचा जो शेड्यूल आहे तो आम्ही कंप्लीट करणार आहोत आणि एक संघ आम्ही सेमी फायनलसाठी मात्र या ठिकाणी क्वालिफाय करणार आहोत. तर ओम 11 किरवली संघाला राकेश तिसकर यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकाल आता मात्र मध्यरात्रीच्या अगदी 2:30 वाजलेले आहेत आणि तरीसुद्धा 200 पेक्षा अधिक व्ह्यूवर्स आपल्या समवेत इथे मात्र जोडलेले आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच तुम्ही पाहू शकाल. सलामीची जोडी राम चौधरी आणि त्याच्या सोबतीला आहेत प्रतीक वाकडे. आणि आज अतिशय जबरदस्त कार्य गोरखनाथचं आपल्या पाहायला ओम 11 किरवली संघासाठी आणि तोच गोलंदाज आता मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतो. आणि माझ्या सोबतीला आता मात्र आमचे ज्येष्ठ समालोचक संदीप गायकवाड माझ्या समेत जोडलेले आहेत. वेलकम संदीप गायकवाड, तुमचं मी समालोचक कक्षामध्ये हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद योगेश सर. तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतो क्रिकेटचा संग्राम सुरू आहे. राम आणि प्रतीक ही जोडी आपण मैदानात पाहतोय. तो गोलंदाज सज्ज झालाय तो गोरखनाथ. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतोय क्लाही मोडले आणि चांगला ग्लान्स केला चेंडूला. डीप मिड विकेट रिझनमध्ये आपण पाहतो फॉर्मलिंग पाहिली गेली. कारण मी नेहमीच तेच सांगत असतो, कारण घरी आलेला पाहुणा आणि हातात आलेला चेंडू खर्च तर करावा लागतो. नक्कीच, आणि खर्च आहे तरच तुमची चर्चा होऊ शकेल. आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी थोडीशी मिसफीट पाहायला मिळाली. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या आणि चांगली सुरुवात इथे मात्र राम चौधरी आपल्या डावाला करत असताना पहिल्या चेंडूवर त्यांनी खातं उघडलं आपलं स्वतःचं. गोरखनाथ पुन्हा एकदा ओपी चेंडू सरळ बॅट लॉप करतोय मिडॉनच्या डोक्यावर. इथं मात्र चेंडू प्लाय होईल. राकेश दिगाडकर चेंडू मात्र थांबवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर मात्र हा चेंडू होता आणि चेंडू मात्र फरार होतोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तर जेव्हा पाहिलं गेलं चांगला सुरेख फटका आणि फटक्यावरती 4 धावा आल्यात. योगेश सर, एक प्रश्न माझ्या मनात आला आहे, कारण तुम्ही आणि भाविश गेली ही तिसरी रात्र आहे. दुपारी येता सकाळी घरी जाता, स्टॅमिना एवढा आणता कुठून? स्टॅमिना आपण जर म्हटलं तर संदीप सर, अजूनही आम्ही या यंग आहोत आणि या यंग व्यक्तीमध्ये स्टॅमिना असतो. या नक्की तुम्ही म्हणू शकतो तुम्ही 40 आता मात्र क्रॉस केलेले आहे. हॅलो हॅलो, इथे मात्र संधी निर्माण होते या, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र नाकारलं. नक्कीच प्रश्न थोडा अधुरा होता. मी समजू शकतो की तुमची एज आता मात्र जवळपास 40च्या जवळपास गेलेली आहे. तुमची नक्कीच एनर्जी कमी होत असेल, परंतु आमचा आम्ही जरा विचार केला तर मात्र थोडंसं आम्ही यंगस्टार आहोत आणि आमच्याकडे स्टॅमिना आहे. आणि स्टॅमिना वाढवण्याच्या पडद्याच्या पाठीमागे सुद्धा भरपूर लोक असतात. नाही, खरंच खरंच, कारण जो आवाज टिकवला आपण 3 रात्र आणि 3 रात्र आहे तो जोश, म्हणजे 19च्या वयामध्ये जो जोश असतो आणि तो जोश 40 नंतर दिसायला लागतो. आणि तोच जोश नंतर बघितलं गेलं ना, 60 पार केल्यानंतर तोच जोश असतो. कारण आवाजामध्ये पाहिलं गेलं आणि पंचांच्या भूमिकेत बघा आमचे मुन्ना पठाण सर आहे. 19 वर्षांना असताना ज्या पद्धतीने कामगिरी करायचे, आताही मैदानात त्याच पद्धतीने कामगिरी करतात. या दरम्यान पाहतो चांगला फटका डिफेक्स्टा कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं, झालं फाटकं निघालं आणि चेंडू क्षेत्ररक्षण हातामध्ये भेटणार. त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि म्हणायचं झालं तर गायकवाड सर, माझं एक स्वतःचं वैयक्तिक वैशिष्ट्य असं आहे की मी ज्या स्पर्धेमध्ये जातो ती स्पर्धा मी माझी स्वतःची समजतो आणि स्वतःची स्पर्धा समजून त्या मी स्पर्धेमध्ये नेहमीच काम करत असतो. नाही, खरंच सर, आपण पाहिलं गेलं बघा आपल्या या स्पर्धेचे जे संयोजक आहेत आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आयोजक कसा असावा, खऱ्या अर्थानं म्हटलं जातं इथे फलंदाज होणार बाद, पहिला झटका, पहिला अद्रा, पहिला गडी गारद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज येणार माघारी, मार्गस्थ लागणार तो पवेलियनच्या दिशेने. कारण मिस टायमिंग पटका पाहायला आपल्याला तुम्ही पाहू शकाल रिप्लेमध्ये बॅटच्या स्टिकरला चेंडू स्पर्शित आला. आणि ज्या रामने मात्र आतापर्यंत चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये केली होती, तो फलंदाज आता मात्र स्वस्तात इथे मात्र बाद होतोय. आणि पहा
आपण जर पाहिले तर मध्यरात्रीचे 2:30 वाजता गेलेले आहेत, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय जगनशेठ पाटील आणि तुम्ही त्यांच्या दोन्ही बाजूंना जर आपण पाहिलं तर एका बाजूला आहे साई शेठ बजागे आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांची अगदी खांद्याला खांदा लावणारे नागेश शेठ पाटील आणि या स्पर्धेचा मात्र आणि या सामन्याचा आनंद घेत असताना. परंतु मला एक प्रश्न पडला होता ज्यावेळी MD स्पोर्ट आमनेपाडा आणि साई ओम मिलन किरोली संघामध्ये जी मॅच सुरू होती जवळपास 2 षटकं मी साई बजाज त्यांना मी इथं पाहिलं, परंतु शेवटच्या षटकामध्ये कुठे गायब झाले हा प्रश्न मला अजूनही मात्र पडला आहे. त्याचा उत्तर मी नक्कीच उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. परंतु तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल अगदी विठ्ठल रखुमांची मात्र ही मूर्ती तुमच्या स्क्रीनवर मान्यवरांच्या सन्मानासाठी मात्र हे तुम्ही पाहू शकाल. इथे मात्र पहा भन्नाट वेग आणि भन्नाट वेगासमोर अचूक टप्पा. जर या दोन गोष्टीचं जर मिलन जर झालं तर तुम्ही कुठल्याही कितीही मोठ्या फलंदाजाला खेळपट्टीवर शांत ठेवू शकता. नाही, खरंच खऱ्या अर्थाने ज्या गतीने चेंडू टाकला होता ओळखला, फलंदाजाचा स्टान्स ओळखला, कोणत्या पद्धतीने खेळणार हे ओळखलं. आपण सांगितलं पाहिजे की साहेब 2 षटकं गायब होते दादा, ते हे तुमच्या जे कमिटी आहे त्या कमिटीचे सचिव आहेत आणि तुम्हाला माहिती आहे सचिवाचं काम खूप चोख असतं आहे. कारण सर्व लिहायचं, वाचायचं, कुठे मुद्दे कुठे टाकायचे, कुठे मुद्दे कुठे घ्यायचे, हे संपूर्ण काम अध्यक्षाच्या वतीने म्हणजे अध्यक्षाला जे भाषण द्यायचं असतं ना ते काम पण सचिव करत असतो दादा. म्हणजे सचिव हा नावामध्ये खूप मोठं काय दडलेलं आहे. परंतु सध्याचे आपण जर घडी पाहिले सचिव अध्यक्ष साहेबांवर भारी पडले. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही गोष्टी होत असतात. सध्या तुम्ही स्क्रीनवर जे काही चित्र पाहिले अगदी ही एवन जोडी या स्पर्धेचे तुम्ही प्रणेते पाहिले असतील. एका नाही, खरंच आयोजक मी पाहिलं गेलं आयोजक कमिटी जे आयोजन कमिटी ना आयोजक मी पाहिलं गेलं पाहुण्यांचंही पाहिजे तसं मान सन्मान आणि सर्वांच्या समोर आणि सर्वांच्या बरोबर मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व मी पाहतो. आणि प्रथमतः एवढं पाहिलं गेलं की आयोजक खूप मोठं आहेत, पण सर्वांच्या सोबत हसत खेळत ही स्पर्धा या ठिकाणी पार पडत असतात आणि खूप मोठ्याची जोखीम आणि खूप मोठं सहकार्य सर्वांचं लाभलं गेलं आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच फटका तर चांगला पाल आपल्याला लॉंग ऑनकडे मात्र ट्रॅव्हल झाला होता, परंतु विनोद बजाजने मात्र अतिशय जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण तिथे मात्र केलं. आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की ही स्पर्धा फक्त स्पर्धा नसते. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असं आहे की या परिसरामध्ये जे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यामध्ये एकी कशी ठेवायची आणि ती एकी कशी पुढे घेऊन जायची हा खास उद्दिष्ट असतो. आणि तुम्ही पाहू शकाल हे 3 चेहरे, एका बाजूला आहेत नागेश शेठ पाटील, दुसरीकडे आहेत साई शेठ बजाज आणि त्याच्यामध्ये आहे आमची या स्पर्धेचे प्रणेते विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत इताडे किरवलीचे जिगन शेठ पाटील. या दरम्यान पाहतो सुरेख फटका, चेंडू फेकून दिला जातो आहे. चेंडू आपण पाहिलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खराब कामगिरी करतोय. दादा क्षेत्ररक्षण करशील खराब, रात्री तुझ्या स्वप्नामधील अशोक शराब. खराब क्षेत्रक्षण मित्र म्हणे, कारण एक क्षण असं वाटलं होतं की झेल टिपला जाईल, परंतु व झेल सुद्धा सोडला आणि चेंडू मात्र सीमेरेषे पलीकडे सुद्धा मात्र निघून गेला. 6 धाबांसाठी हा षटकार पाहिला आपल्याला आणि या 6 धाबीने धावसंख्या आता मात्र पुढे जात 1 गडी बाद 15 धावा. बघा, एखाद्या खेळाडूला जीवदान देण्यामध्ये एका पतपेढीमधून लोन घेणं, यानंतर जेवढ्या धावा कुटेल ना तो बोनस चक्रीवाढी व्याज भरावा लागणार आहे. नक्की तुम्हाला सुद्धा मात्र चक्री व्याजचा अनुभव आहे असं मला तरी वाटते. जोरदार अपील, परंतु या ठिकाणी डाबस्टिक उद्ध्वस्त केली. पहा पलटवार कसं करणं गरजेचं आहे. तो पलटवार इथे मात्र गोलंदाजी करून दाखवलं, कारण या अगोदर मात्र जलपाच्या स्वरूपात त्याला जीवनदान मिळालं होतं आणि त्याने जर असं वाटलं होतं की मात्र ही इनिंग तो पुढे डेव्हलपमेंट करेल, परंतु तसं काही झालं नाहीये. लगेच मात्र हिसाब चुकता केला गोलंदाजाने. नाही, खरंच योगेश सांगतोय तो कब तक चलायगा बल्ला ना, कभी तो चली मेरी गेंद बॅक टू पवेलियन. कारण म्हटलं गेलं कुठंतरी तू किती वेळा खेळणार ना. तसे बाबू सांगतो बकरी की अम्मा कितनं तर खेर मारेगी, कारण एक ना एक दिवस प्रत्येकाला कटायचं आहे. आणि इथे पाहिलं गेलं की या गोलंदाजाने अचूक निशाण साधला गेला आणि ब्लॉक हॉल टाकलेला चेंडू ब्रह्मास्त्र. क्रिकेटमध्ये विश्वरत्न सचिन रमेश तेंडुलकर, बुमराचा यॉर्कर, आपल्या गावच्या भाषेमध्ये बुंध्यामध्ये फेकलेला चेंडू आणि त्या चेंडूला मात्र सन्मान देऊ शकला नाही. मोठी विकेट्स इथे मात्र राकेश दिगाडकरने आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली. प्रत्येक बाद होण्यापूर्वी त्यांनी मात्र धावा फक्त जोडले. आपल्या संघासाठी 6 चेंडू फेस केले, त्यांनी 3. आणि नवीन फलंदाज मात्र येतो या अविनाश वाकडे. स्कोर कार्ड आपण पाहिलं गेलं 15 आकड्यावरती जाऊन थांबलंय. चौथा चेंडू राकेश गोलंदाजी मार्कवरती राईट हँड ओव्हर द विकेट मारा.
या दरम्यान पाहिलं गेलं सरळ रेषेत चेंडू निघून गेला. पंचांनी सांगितलं आउट ऑफ द क्रीज. नोचा चेंडू, नोचा इशारा या ठिकाणी मिळत. तर खऱ्या अर्थाने आपण पाहतो ऑपोजिट संघ आहे त्या फलंदाजाला सांगूया आपण उघडा डोले पहा नीट, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. परंतु या ठिकाणी आता मात्र बाद संख्यामध्ये वाढ झालेली आहे, कारण सुनील फ्लोरे साहेबांचे मात्र या ठिकाणी कट्टर समर्थक आता मात्र त्यांच्या समेत पाहतो आपण राजेजी पाटील आमनेगावचे उद्योजक आहेत. जसजशी स्पर्धा ही जवळ येत जाईल तसं मात्र या ठिकाणी मान्यवरांची संख्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळू शकेल वाढत असताना. परंतु या ठिकाणी पहा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि या चेंडू मात्र अगदी या निर्धाच्या रूपाने मात्र इष्टांच्या पाठीमागे निघून जातो. या अंदाजून फटक्या पाहायला मिळतो, ठाणा बुलढाणा फटक्या. चेंडूवर मात्र व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं नव्हतं आणि मात्र या ठिकाणी या डाट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. पाचवा चेंडू आपण पाहतोय. या दरम्यान पाहिलं गेला फ्रीचा चेंडूवरती काही करामत करू शकला नाहीये. इथे वन बाउंस चेंडू, शतरक्षक फक्त आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहणार. चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार फरार. रन्स मिळतील 4. इथे आला बेहतरीन नशीबवान चौकार. चुकीचा अनुमान पाहायला मिळाला. मला असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी या क्षेत्ररक्षक चेंडूवर झेल टिपण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. टू माइंड इथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि त्यानंतर ज्यावेळी चेंडू जमिनीवर सेफ लँड झाला त्यावेळी अतिरिक्त बाउन्स त्या चेंडूला मिळाला आणि मात्र फरार निघून गेला 4 धाबांसाठी. बघा स्कोर कार्ड या चौकारच्या साहाय्याने 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. मित्रांनो मी हमेशा सांगतो कारण 2020 सर्वात खतरनाक सर्वांसाठी गेला, त्याच्याबरोबर आपण पण भरडले गेलो. नक्कीच आणि आपण बचावलो गेलो असंच म्हणायला लागेल. पुन्हा एकदा मात्र फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक मात्र कुठल्या प्रकारे चूक करत नाहीये. अचूक झेल तिथे मात्र पाहायला मिळाला आणि या ठिकाणी फलंदाज अविनाशचा मात्र खेळ समाप्त झाला. कारण ला जेव्हा पाहून पाहिलं गेलं ज्या पद्धतीने चेंडू टाकला होता आणि असं वाटलं फलंदाजाने एकदा चूक केली दुसऱ्यांदा करणार, पण असं होत नाही. कारण एकदा ठेस लागली ना त्या रस्त्याला जाताना हमेशा बोलतो ना जपून पाहतोय. मराठीमध्ये म्हणतात ना पांढरा दूध चटका बसला तर छास तेही पांढरी असते ना ती पण फुकून पितो. इथे क्षेत्ररक्षकाला माहिती आहे एकदा चुकी झाले दुसऱ्यांदा चुकी केलं तर सकाळी आहे दारात. म्हणजे एक लत प्रमाणे मात्र आपण पाहतो जर एखाद्या गोष्टीची आपल्याला लत लागली तर मात्र ती सोडता सोडता सुटत नाहीये. ती लत मात्र मोठ्या फटक्याची लागली होती अविनाशला. एकदा तो मात्र तिथून निसपाडला परंतु दुसऱ्यांदा मात्र त्याला झाल्यामध्ये मात्र अडकवला. नाही खूप गरजेचं तसं क्रिकेटचं खेळच योगेश सर म्हटलं तर एकट्या गोलंदाजावरती नसतंय. ते उर्वरित 10 क्षेत्ररक्षक आहेत ना त्यांनी पण तेवढी साथ द्यावी लागते. हो नक्कीच, कारण तुम्ही एका खेळाडूवर तुम्ही निर्भर राहू शकणार नाही. तुम्हाला मात्र एक सामना जिंकायचा असेल, तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर मात्र तुमच्या सर्व 11 खेळाडूंना मात्र चांगला खेळ करणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही एखादा स्पर्धा जिंकू शकता आणि या 2 षटकाचा खेळ ते मात्र समाप्त झाला आहे आणि मध्यरात्रीपर्यंत काय जबरदस्त स्कोरिंग आमचे या रोशन पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या गोरखनाथने 8, गडी बाद केले होते 1 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र राकेशने धावा खर्च केल्या 12, गडी बाद केले 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला 20 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. महाराष्ट्राचे या आराध्यदैवत शिवछत्रपती शिवरायांची ही मूर्ती होते तुम्ही म्हणून आज हा होता आम्ही. ना जातीसाठी ना धर्मासाठी जो लढला लोकजनहितासाठी राजा हत्तीपती राजा शिव छत्रपती. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज केतन चोरगे. पहिला चेंडू पाहिला तर उजव्या इष्टीच्या पलीकडे मात्र भरपूर निघून गेला आणि त्याचमुळे पंच मुन्ना पठाण यांचा मात्र इशारा पाहायला मिळतोय इट इज वाईट. व 21 धावा दफलकावरती लागल्या गेल्या. 21 आकडा म्हणजे शुभ आकडा मानला जातो. हो नक्कीच, कारण गणरायांच्या निवेद्यासाठी सुद्धा आपण 21 मोदकांचा निवेद दाखवत असतो आणि तोच आकडा आपल्याला या चेंडू अगोदर पाहायला मिळाला आणि तोच आकडा अजूनपर्यंत स्थिर आहे. नाही खरंच कारण शुभांक मानला जातो ना इथे शुभांकावरती गोलंदाजाला थोडंसं कुठंतरी समाधान लावावं लागेल. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. स्लॉगवर मी नेहमीच म्हणतो हान साक्या तुझी बारी करण्याचं षटक. प्रत्येक चेंडूवरती धाव कुठाची असते. इथे फुलटा चेंडू करून घेतला, गॅपमध्ये ढकललाय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा पाहिलं गेलं या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. खराब क्षेत्रक्षण, कारण सोनूला असं वाटलं की अमोल हा चेंडू पकडेल आणि अमोलला असं वाटलं की सोनू हा चेंडू पकडेल, परंतु दोघांना मात्र बीट करून चेंडू मात्र फरार निघून गेला. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. पहा चुकीचं जजमेंट आणि अशा प्रकारे ज्या तुम्ही अशा स्थिती होत असतात त्यावेळी कॉलिंग करणं फार गरजेचं आहे. तिथे मात्र कुठल्या प्रकारे कॉल केला नाही आणि मात्र भरपूर निराश आपल्याला राकेश दिगाडकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले.
योगेश सर तेच बोलतात ना, पहिल्या आपमध्ये नवाबांची गाडी निघून गेली, तशी या दोघांमध्ये 4 धावांचं नुकसान होऊन गेलं संघाला. नक्कीच खराब क्षेत्रक्षेप पाहायला आपल्याला कारण तुम्हाला या स्पर्धेच्या मात्र अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. धावसंख्या पाहू शकाल तुम्ही 4च्या साह्याने पुढे जात असताना 25 धावा तपलक्यावर अजूनही पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डाबातील. हो इथे मात्र चेंडू चांगला आहे, पंचांना प्रश्न विचारला जातोय अवुजद्याट. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय, परंतु दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचत असताना पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला बोलतोय. आणि खरोखरच मी चारही पंचांचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी पंचांची कामगिरी पाहायला मिळाली. कारण कुठल्याही निर्णयावर आतापर्यंत कुठल्याही खेळाडूने आक्षेप उचलला नाही आहे. मी नेहमीच म्हणतो की कॉमेंट्री करणं जेवढं सोपं आहे तेवढं सोपं मात्र पंचांची भूमिकामध्ये राहणं सोपं नाही आहे. नाही खरंच आणि खऱ्या अर्थाने सांगू तुझं असं तुम्हाला योगेश, पंचांना खरी साथ असते ना, पंचांना खरी साथ असते भावेश समालोचकाची. लक्षात ठेवा का जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट समालोचन करताना सांगत असता, आम्ही एखाद्याला डिसिजन आणि त्या डिसिजनचं रूपांतर आणि त्याचं संभाषण जे व्यक्तिमत्व आपण बोलतो ना स्पष्टीकरण जे देण्याचं काम तुम्ही करत असताना खूप मोठं काम करतात दादा. म्हणजे जसं एखादा गायकाला साथ असते ती वादकाची, जशी ड्रायव्हरला साथ असते ती मध्ये क्लिंडरची, आणि जशी नवऱ्याला साथ हवी असते ती बायकोची, तशी मात्र पंचांना साथ मिळते ती म्हणजे समालोचकांची. केतन खरंच. पुन्हा एकदा मात्र मार्ग असतो इथे मात्र मेश टायमिंग फटका हवेत केलाय. गोरखनाथ चेंडू खाली आणि अतिशय सुंदरपणे झेल तिथे मात्र टिपला गेला आणि अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळतोय. फलंदाज आता मात्र बाद होईल आदित्य वाकडे. त्यांनी 3 धाबांचं फक्त आपल्या संघाला योगदान दिलं. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल अतिशय सुंदर कॅमेरा वर्क तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने इथे मात्र हा रिप्ले दाखवला जातोय. गोलबॉल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पहा आता मात्र अगदी स्लो मोशनमध्ये पाहायला मिळतोय. कारण ज्या वेळी टेक्निकल टीम सोबत ज्यावेळी डॉन जीटीसी असतील तर तुम्हाला हे दृश्य वारंवार पाहायला मिळत असतील. सध्या ते बिजी आहेत आपल्या स्मार्टफोनच्या साह्याने. इथे मात्र पुन्हा फटका हवेत केला जातोय. डीप लॉंग ऑफला मात्र त्या ठिकाणी पनामा कॅप घालून मात्र राखी तिकडकर आहेत. अगदी मायकल जॅक्सनची मात्र आठवण देण्याची त्याची शैली आज पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या पंचांची आता मात्र मागणी आमच्यापर्यंत केलेली आहे आणि तिसरे पंच आता गायकवाड सर आमच्या कंट्रोल रूममध्ये आहेत. आणि या सर्वची पातळीने सास पाणी ते मात्र केल्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. अगदी चांगल्या पद्धतीने चिडून मात्र ठिकाणी पकडलं, एक्स्ट्रा उद्ध्वस्त केलं आणि दोन्ही फलंदाज अगदी आपल्या सुखरूप घरामध्ये मात्र प्रवेश करत असताना आणि शेवटच्या चेंडूवर एकूण धाबा जोडल्या 2. तर पहिल्या डाबाचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर एकूण गडी गमावले 4, धाबा जोडल्या 30 आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आता मात्र ओम 11 किरवली संघाला 18 चेंडूमध्ये 31 धाबांची गरज. तुम्ही मॅच समरी पाहू शकाल आतापर्यंत. हा बॅटिंग कार्ड तुमच्या स्क्रीनवर. सर्वाधिक धावसंख्या आपण जर पाहिली तर या इनिंग्समध्ये फक्त राम चौधरीच्या माध्यमातून 8 धावा पाहायला आपल्याला. त्यानंतर प्रत्येक वाकड्याने 6 धाबांचं योगदान दिलं. त्यानंतर आदित्य वाकडेने 3 धाबांचं योगदान दिलं. त्यानंतर अविनाश वाकडे 4 धाबा जोडून बाद झाला. उत्तमने मात्र एक चौकार उत्तम प्रकारे लगावला. 7 धाबा त्याच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला. आणि कुणाल सुतारराम मात्र एकही चेंडूचा मात्र खेळ करण्याची संधी मिळालेली नाही. आणि हे दृश्य पहा, दैवत वेलेकर जिथे कमी तिथे आम्ही, असा हा त्यांचा उद्दिष्ट पाहायला म्हणतोय. आणि त्यांनी खूप चांगली काळजी घेतलेली आहे आमची, असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळी चहाची मागणी केली त्यावेळी त्यांनी चहा पुरवला. त्यानंतर चांगला ब्रेकफास्ट त्यांच्याकडनं आम्हाला पाहायला मिळाला. आणि प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारकाईने लक्ष आहे. तुम्ही कॉमेंटरी बॉक्स पाहू शकाल. मी योगेश पाटील माझ्या सोबतीला आहेत आमचे गुणलेखक रोहन पाटील. आणि त्यानंतर पहा 3 in 1 अर्थात परफेक्टली ऑलराऊंडर अर्थात संदीपजी गायकवाड आमच्या समेत आहेत कॉमेंटरी बॉक्समध्ये. नाही आपण स्कोररच्या बद्दल बोललं गेलं ना, सक्का सावत्र भाऊ. कारण खूप मतलब आहे. आणि डीजे मास्टर म्हणजे नवरा बायकोचं नातं, समालोचक आणि डीजे नवरा बायकोचं नातं. कारण ते दोघं जर एकदम वाजले तर मॅचमध्ये गोंधळ निर्माण होईल. पंच आपल्याकडे बघतात, परंतु दोघांमधून एकही फाकला तर संसार तुटला असं समजायचं. कारण डीजे मास्टरनं समालोचक नवरा बायकोचं नातं असतं आणि स्कोरर सक्का सावत्र भाऊ. का स्कोरर आणि समालोचक यामध्ये एक साम्य. कारण स्कोररची कडून चुकी झाली तर समालोचक फड्डीशी बोलू शकतो,
पण समालोचकी चुकी जेव्हा होते ना दादा, पूर्ण लाईव्ह असेल ना, पूर्ण 178 देश पाहत असतात आणि स्कोरने एकतरी गोष्ट चुकीची सांगितली. कारण कधी कधी काय असतंय, समालोचकाचं लक्ष मैदानामध्ये असतंय, क्रिकेटवरती फोकस असतंय, स्कोरर काही ना काही कानात सांगत असतो, स्कोररने कधी गलत काय सांगितलं तर लगी आग पाणी में. तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय धावांचा पाठलाग या ठिकाणी होणार. 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय धावसंख्या गरज येते 31 धावांची. 10+ धावा या ठिकाणी प्रतिषटक आता कुटायचे आहेत. धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाकडे रवाना झाले. दोघे बंधू आहेत, गोरखनाथ त्याच्यासोबत दत्ता. भाई भाई आणि पाहूया सामने लोक बनते क्या कसाई. अगदी 10.33च्या सरासरीने इथे मात्र धाबा जोडायच्या आहेत आणि अगदी टाळ्यांच्या गजराने मात्र ही जोडी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना चांगला खेळ आज पूर्ण दिवस रात्रीमध्ये या दोन्ही संघाने केलेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही पवनपुत्र पिशीला सुद्धा मात्र विसरू शकणार नाही. त्या संघाने सुद्धा अप्रतिम खेळ आज क्रीडा रसिकांपर्यंत दाखवला आणि त्या संघाला तुम्ही नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहणार आहात. जो संघ जिंकेल तो संघ मात्र आज रात्रीतील शेवटची मॅच त्या संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. नाही, खऱ्या अर्थाने आज जो संघ निघणार म्हणजे या चमचमत्या ट्रॉफी परत जाणार. हां, एका ट्रॉफी परत जाणार कोणच्या तरी, तिथे पोचणार तो. नक्कीच म्हणजे बक्षीस पात्र फेरीतील हा तो सामना असणार आहे. म्हणजे इथून थाटामाटाने तो संघ आपल्या गावामध्ये मात्र एक ट्रॉफी इथून मात्र घेऊन जाणार आहे. नाही, प्रत्येकाचं स्वप्न असतं, कारण मोठी स्पर्धा, स्पर्धेतील एक मान सन्मान आणि सन्मानाची ट्रॉफी घेऊन जावी. इथे गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती प्रतीक वाकळे आणि स्ट्राईकला गोरख दत्ता. आपण पाहिले दोघे बंधू मैदानावरती. पाटला करायचं 31 धावेचा, हा पाटला पूर्ण होणार का? पहिला चेंडू राईट हँड लेफ्ट हँड राऊंड विकेट. आपण पहिल्या बॅटची कडा घेतली जाते. स्लिपमध्ये शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. पहिला चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात केली म्हणजे घातकास्त्र मैदानावरती काढलंय. ते क्षेत्ररक्षण करणारा संघ जय हनुमान चौधरपाडा हा संघाचा आपण पाहिलं गेलं. गोलंदाजी मारते प्रत्येक घातकास्त्र आणि हातामध्ये शस्त्र घेऊन बसलेला फलंदाज पाहतोय गोरख. स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर मात्र या ठिकाणी फुटबॉल मात्र चेंडूला वलन दिलं. हेच खासियत आहे प्रत्येक वाकडेची. ज्या आपली प्रत्येक वाकडे डेब्यू मॅच मला जे अजूनही आठवते, त्यावेळी तो नक्कीच छोटा होता आणि त्याचवेळी मात्र त्याच्याकडे मात्र ही देवाने दिलेली देणगी. कारण चेंडू पडल्यानंतर तो मात्र जास्त चेंडू फिरकी देत असतो, वलन देत असतो आणि ती आत्तापर्यंत तीच शैली त्याची मी अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि एक प्रमुख खेळाडू म्हणून आज चौदरपाडा गावासाठी मात्र प्रत्येक वाकडेला मात्र ओळखला जातोय. पहिला चेंडू पाहिला तर कुठेतरी डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा मात्र या सलग निर्धाव पाहायला मिळाला. हा फुलटा चेंडू होता, लोअर फुलटा चेंडू, परंतु चांगला ड्राय पाहायला मिळतोय आणि चेंडू अतिशय वेगाने मात्र निघून जाईल कॉर्नरच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. ते खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं बघा, शब्बल झाला. त्याला जागा बनवली, क्षेत्ररक्षक शोधला आणि 2 क्षेत्ररक्षक मधून पुन्हा एकदा चेंडू भेदला. एक चांगला फटका, अकलेचा बुद्धीचा वापर फलंदाज गोरखने या ठिकाणी केला. खास करून गॅप सिलेक्शन खूप छान पाहायला मिळालं. इथे मात्र फुलटा चेंडू मिस टायमिंग फटका आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्याकडे पोचू शकणार नाहीये. जोपर्यंत चेंडू मात्र ठिकाणी उचलला जाईल तोपर्यंत मात्र 2 धापा इथे मात्र पूर्ण केल्या. आणि खरोखरच या दोन बंधूंचा मात्र पाहूया कशा प्रकारची साथ, कशा प्रकारचा खेळ इथे मात्र प्रस्थापित करतील. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की अभी नाही तो कभी नाही. आणि त्याचमुळे अगदी जवळून मात्र या संघाचे जे सर्वे आहेत ते मात्र हा सामना मात्र अगदी जवळून पाहतायत. साई बजागे अजूनपर्यंत या ठिकाणी पहिले तर जागे आहेत आणि इथून मात्र ते सरळ आपल्या ओम जिम फिटेसकडे मात्र रवाना होतील. कारण टाईम झालेला आहे. 5वा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर पंच आमच्याकडे लक्ष वेधून घेतात आणि सांगतात हा खराब चेंडू, स्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव. ना दसरा ना दिवाळी ना ईद ना मिलाद, दिलेला गिफ्ट, मोफतची धाव. धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती
7 या आकड्यावरती. बिना पायल के बजे घुंगरू अशी प्रकारची ही धाव तिथे मात्र प्रतीक वाकडेने मात्र खर्च केली, कारण या धावेसाठी मात्र फलंदाला काही मेहनत करायची गरज नसते. या अवंत रूपाने मात्र गोलंदाज ती धाव बहाल करत असतो आणि तीच धाव इथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्येकडे लक्ष वेधूया. 7 धाबा, 7 अजूनही 24 धावांची गरज आहे. या दरम्यान पहिल्या खारपटप्प्याचा चेंडू होता, भेटलाय चेंडूला वाडीश लॉग ऑन अर्थात काऊ कॉर्नर रिझन मधून शतरक्षक चेंडू परत येतो, चेंडू उचलणार फेकणार, त्या दरम्यान सिंगल आली. असं वाटतं की ही मॅच कट्टुकट इथे मात्र जाईल. त्या अनुषंगाने मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर जे चेंडू प्रत्येकने हाताळले ते अगदी या लाईन आणि लेंथवर पाहायला मिळाले आणि त्याचमुळे मात्र त्याच चेंडूवर मोठे फटके फलंदाज खेळू शकले नाहीत. पुढचा चेंडू या ठिकाणी पहिला लेग स्टंपला चेंडू होता, फ्लिक केला चेंडूला, शतरक्षक टिप कव्हर डिस्क स्क्वेअर रिझन मध्ये शतरक्षक त्याने एक धाव घेतलेली बघा, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न पण पुन्हा एकदा वापस पाठवलं. इथे चांगला डिसिजन आपण पाहतोय. जो नॉन स्ट्राईकलेस फलंदाज दत्ता यांनी सांगितलं दादा थांब, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणजे जसं त्यांचं घरामध्ये हे तालमेल असेल ना, तसं तालमेल आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळालं. कारण आताची सध्याची घडी आपण जर पाहिली तर भावाभावामध्ये कधी जमत नसते. या परंतु जर इथे जर हे दोन भाव जर बिघडले तर मात्र संघसुद्धा बिघडेल. परंतु त्याची त्यांनी काळजी घेतली आहे. ते त्यांनी लगेच सांगितलं की आपल्याला ही धाव घ्यायची नाही. आपण जर ही धाव घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपल्या संघाला कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतोय. आणि चांगली कॉलिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. तुम्ही पाहू शकाल आमचा हा कॉमेंटरी बॉक्स अजूनही 12 मॅन तुम्ही पाहू शकाल आपल्या आपल्या टाचांवर अजूनही उभे आहेत. अजून त्यांना मात्र प्रश्न मिळत नाही आहे की एक्झॅक्टली कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ पवनपुत्र पिशी संघाची मात्र ठिकाणी फाईट करेल. येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. इथे प्रतिषेधक 11 धावांची गरज लागली जाणार. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतुल चौधरी आपण पाहिलं गेलं, हाच तो अतुल ज्यांनी आपण पाहिलं गेलं का या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली प्रकारे गोलंदाजी केली होती. कारण मी पाहिलंय विवेक इंटरप्राइजेस आमने संघाच्या विरोधात एक चांगली गोलंदाजी केली होती. आणि कर्णधाराने बघा विश्वास धिगाड करणे, कारण न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल कदाचित जितू येऊ शकेल, कदाचित सोनू येऊ शकेल, कारण दोघांकडे क्षमता आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं खेळाडू कक्षाकडे तर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अगदी रेडी होऊन आता मात्र सोनू धिगाडकर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. एक चांगला डिसिजन पाहिलं गेलं, कारण कुठेतरी आपल्या बंधूला त्या ठिकाणी संधी दिली. त्यांनी इथे चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, कारण प्रत्येक चेंडूवरती धाव पाहिजे आणि विजया दिशेने वाटचाल करताना हा विचार केला जात नाहीये का कोण चांगला खेळतोय, फक्त एकच लक्ष असतोय का धावा कशा प्रकारे येणार. आणि इथे स्कोर कार्ड 31 धावांचा पाठलाग करताना 16 आकड्यावरती, म्हणजे अर्ध लक्ष पार झालंय. येणाऱ्या 15 धावा आहेत आणि या 15 धावा आपल्याला आता कुटायच्या आहेत त्या 7 चेंडूमध्ये. म्हणजे प्रतिषेधक तेच आलं समीकरण जे 10+ होतं ना आपण रिक्वायरमेंट ठेवलेलं, त्याच पद्धतीने इथेही धावा कुटाव्या लागतील. 7 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 15 धावांची गरज. हा चेंडू खूप निर्णायक असेल या दोन्ही टीमसाठी. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी ओम 11 किरवली संघ शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक करू शकतोय. परंतु या चेंडूवर जर मोठाच फटका जर आला नाही तर फलंदाजांना थोडंसं प्रेशरसुद्धा वाढवू शकेल. आणि हा निर्णायक चेंडू मात्र पाहूया अतुल चौधरी कशा रीतीने मात्र हाताळलेल. वेल लक्ष असू द्या, वेल संदर्भात तुम्ही सहकार्य करा, कारण या सामन्यानंतर तुम्हाला अजून एक सामना खेळायचा आहे. कदाचित फिल्डिंग करणारा संघसुद्धा असेल किंवा कदाचित बॅटिंग करणारा संघसुद्धा असेल. तर जेवढी तुम्ही वेल होते मात्र या ठिकाणी कमी खर्च कराल तेवढं लवकर तुम्ही या पुढील सामन्यामध्ये एंट्री कराल. तर लक्ष असू द्या प्लीज. सो कॉपरेट. निर्णायक चेंडू अतुल चौधरी इथे मात्र हाताळतोय. हो इथे मात्र अप्परकटच्या साह्याने फटका तर अतिशय जबरदस्त पाहायला मिळतोय आणि धाबा सुद्धा चांगल्या मिळतील. आणि पहा चेंडू मात्र या ठिकाणी सलामी देतोय. आमचे सहकारी समोर आज आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांना मानवंदना देण्यासाठी पाहू शकाल स्वर्गीय सूरज भास्कर पाटील स्टँडला जाऊन धडकतोय. 4 धाबांसाठी चौकार. ला जेव्हा बघा आता तुम्ही नाव काढले स्वर्गीय सूरज पाटील स्टँड, आणि खरंच स्वर्गीय सूरज पाटील यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि माणसाने असं कार्य करा.
हा 100 वर्ष जगण्याची गरज नाही. एक दिवस सारे कार्य करा, सर्वांच्या मनात राज्य करेल. आणि स्वर्गीय सूरज पाटील सर यांनी ते राज्य केले. आज प्रत्येकाच्या मनात जरी ते आपल्या सोबत नसतील, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान आपण प्राप्त केलं आहे. या दरम्यान पाहतो चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती आता उर्वरित 11 धावा. जी सरासरी पाहिजे ना भावेश, योगेश दादा, ती सरासरी इथे राखली गेली. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये यायचं होतं ते 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 11 आल्या, त्या 20 धावा पूर्ण केल्या. 2 फलंदाजांना जी सलामीला गेले होते गोरख आणि दत्ता, त्यातला गोरखला माघारी परतावं लागलं. पण सोनू दिगाडकर या दरम्यान आपण पाहतोय कशा प्रकारे कामगिरी करणार, कारण वन डाऊनचा खेळाडू हा सामन्याला पुढे पण घेऊन जायचा असतो आणि त्याला विजय पण संपादन करावं लागतं. ते विजय संपादन करताना दत्ता आणि सोनू कशा प्रकारे कामगिरी करणार. गोरखने जे आपलं विकेट बहाल केले, त्या विकेट बहालला किती रस आणि किती यश या ठिकाणी निर्माण होणार पाहणारे. 6 चेंडू आणि विजयासाठी आमच्या स्कोररने सांगितल्याप्रमाणे 11 धावांची गरज. नक्कीच मी कौतुक करेन गोरखनाथचं, कारण आपल्या छोट्या बंधूसाठी त्याने मात्र आपली विकेट स्वतःची फेकली आणि त्याच्या छोट्या बंधूच्या बॅटमध्ये आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. कारण प्रेशर सिच्युएशनने मात्र असे येणे फटके कुठेतरी मात्र खूपच चांगले होत असतात. आणि आता मात्र समीकरण तुम्ही पाहू शकाल. 6 चेंडू शिल्लक, 11 धावांची गरज आणि भरपूर तासानंतर आता मात्र भावेश केने यांचं मात्र आम्हाला दर्शन होतंय. कुठे गायब होतात जणू काय कोणालाच ठाऊक नाही, परंतु त्यांनी अपार मेहनत केलेली आहे स्पर्धेसाठी, त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. विलास आता मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. पहिला चेंडू मात्र स्लोअर गतीचा हाताला दिला. पंताकडे मात्र प्रश्न विचारला जातोय, परंतु हार्ट फॅक्टर जास्त असल्या कारणाने मात्र पंताने ही अपील पेटाळली. परंतु डॉट चेंडू आला आहे, हा फार इम्पॉर्टंट असेल, तो म्हणजे चौदरपाडा संघासाठी. नाही, खऱ्या अर्थाने आपण म्हणतो दादा नेहमीच पाटील साहेब, निवडणुकीची आदली रात्र आणि क्रिकेटच्या मैदानावरती विजया दिशेने जाणारं शेवटचं षटक खूप महत्त्वपूर्ण असते. कारण कधी कोण कुठे पलटी मारिली असा कुठलाही नेम नाहीये. इथे मात्र पहा पुन्हा एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी, थोडासा वेट खेळून करण्याचा इथे प्रयत्न केला आणि या ठिकाणी पहा दोन्ही गाड्या एका सुरलावर ॲक्सिडेंट इथे होईल का? यस, फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. आता फिरतोय आलिशान दमाई दादाच्या नावानं, कोणा पुढं न दुखला कधी आहे दादाचं मोठं मन. असं वाटलं होतं की मात्र अध्यक्ष साहेब घरी गेले असावेत, परंतु पहा अजूनही मात्र या स्पर्धेचं मात्र ते या ठिकाणी घटक बनलेले आहेत. त्यांचा शुभाग बनलेला आहे. सन्माननीय मदनजी दत्तू जाधव उर्फ MD नावाने खूप प्रसिद्ध असलेले हे व्यक्तिमत्व, तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांच्या सोबतीला पहा अजूनही आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुभाजी जाधव सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमनेगावचे उद्योजक सुरजित दलवी सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कदाचित थोडेसे गममध्ये होते, हरकत नाही, होत असतो, क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून तर आपण नेहमीच बोलतो ना, हुस्न के महफिल में परवाने ना हो तो हुस्न की गुंजाइश ना होती, क्रिकेट के मैदान में इनके जैसे दीवाने ना हो तो क्रिकेट की पहचान ना होती. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मात्र मॅचकडे आपण फोकस करूया. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 4 आणि धाबांची आवश्यकता असेल आता मात्र ती 11. म्हणजे आपण जे सांगितले होते 6 चेंडू 11 धावा, त्यातले 2 चेंडू निघून गेले. राहिले 4 चेंडू शिल्लक. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल विनोद बजागे येतोय, लेफ्ट आर्म बॅटर आहे. परंतु सोनूवर आता मात्र खूप मोठी जबाबदारी असेल, कारण त्यांनी कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. दत्ताचा मात्र मानस होता की ते धाव पूर्ण केली जाईल, परंतु तो बॅटर मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र बाद झाला. विलासचं मी कौतुक करेन, दोन्ही चेंडू आपण तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळले. परंतु षटकाचा अंत कसा असेल पाहूया. हो, इथे मात्र पुन्हा एकदा दुरून केल्याचा प्रयत्न, गुडघ्यावर बसून मात्र शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं, परंतु हा चेंडू सुद्धा मात्र निर्धाव आणि टाळ्यांचा कडकड आवाज आता मात्र आपल्याला मैदानाच्या सर्व अवतीभोवती पाहायला मिळतोय. पहा काय मेमरी आहे. ज्यावेळी ओम इलेव्हन किरवली आणि MD स्पोर्ट नेपाळ संघामध्ये मॅच सुरू होती त्यावेळी सुद्धा समीकरण असंच होतं, 4 चेंडू 11 धाबांचं. परंतु आता मात्र समीकरण होतं 3 चेंडू 11 धाबांचं. परंतु गोलंदाज विलासने इथे मात्र केल्या दंड्या गोल आणि मात्र या ठिकाणी समाप्त झाला सोनू दिगाडकरचा खेळ. आणि पहा किती स्मित अशी इथे मात्र पाहायला बोलतोय.
परंतु हा हास्य मैदानावरती नाही आहे, काही पर्सनल गोष्टीमुळे मात्र चेहऱ्यावर त्यांचा हास्य पाहायला मिळतोय. हरकत नाही. फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू आणि 11 धाबांची गरज. नाही, खऱ्या अर्थाने पाहता इथे ज्या 11 धाबा पटकावायच्या तिथे लॉकडाऊन लावलं या गोलंदाजाने विलासाने. योगेश सर, विलासचं आपण कौतुक करावं. विलासने फक्त काय केलंय, फक्त लाईन अँड लेन टप्पा व्यवस्थित ठेवला, बाकी काही नाही केले. कुठलाही वेग नाही त्याच्याकडे, कुठलाही बाउन्सर चेंडू नाही त्यांनी हाताला, कुठलाही यॉर्कर चेंडू त्यांनी हाताला नाही. फक्त त्यांनी या टप्पा अचूक आणि अचूक लाईन त्यांनी पिक केली आणि त्याचमुळे मात्र तो आतापर्यंत सफल झाला आहे. नाही, खरंच बोलतात ना, ना क्लास ना कोचिंग, तरी पण टॉपर. कारण याचा टप्पा आहे प्रॉपर. कारण लास्ट जवाब टप्पा आपण ह्या ठिकाणी पाहतोय. कारण ज्या टप्प्यावरती आत्तापर्यंत मी 4 चेंडू पाहिले गेले, फक्त तो टप्पा व्यवस्थित लाईन ठेवतो. कारण फलंदाजाला हात खोलण्याचा मोका देत नाहीये. नाही, ते म्हणतात ना, कोणाला जर नांदाचं नसेल तर तिचे अंगण वाकडे असतात. म्हणजे कधी कधी असं सुद्धा आपण म्हणतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत, 11 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. तर बघा, या- आमच्या या आयोजकांनी सांगितलंय दिवस पूर्ण भराल तर पगार, तसं धावा पूर्ण पटकावेल, एक एक्स्ट्रा ती पटकावीच लागेल तर विजय. विलास मार्ग सोडतोय. चेंडू तर इथे मात्र चांगला पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजला मात्र या ठिकाणी स्पर्श केलाय. चेंडू आलाय मात्र या ठिकाणी डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि यस, जितू चोरगे मात्र या ठिकाणी बाद होऊन मात्र माघारी परततोय. बाजीगर जगनदादा लय दिलदार, दोस्ती यारीत बाजीगर जगनदादा लय दिलदार, दोस्ती यारीत बाजीगर जगनदादा. थँक्यू डीजे. तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. अगदी लेग बिफोरच्या रूपाने मात्र फलंदाज इथे बाद झाला आहे. अगदी मिडल स्टंपवर जाऊन चेंडू मात्र अद्दल असता योग्य निर्णय या पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि आता मात्र समीकरण आता असं पाहतोय की 6 चेंडूमध्ये गायकवाड सर 11 धाबांची गरज होती आणि त्या 11 धाबा आता मात्र एकाच चेंडूवर जोडायच्या आहेत. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. खूप निराश केला आज ओम 11 किरवली संघाने. सुरुवात तर पाहिजे तर खूपच छानपैकी केली होती. 2 षटकांपर्यंत पाहिले तर 20 धाबा होत्या, परंतु त्यानंतर कुठेतरी फलंदाजांनी निराश केलं. कदाचित या स्पर्धेतील पहिलं मिडन षटक इथे मात्र पाहायला मिळेल का पाहूया. विलास मार्गस्थ होतोय. फटका तर चांगला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण, कुठलेही धाव घेण्याचा तिथे प्रयत्न झाला नाही. आणि या स्पर्धेतील पहिली विकेट मिडन षटक हाताळण्याचा मात्र विक्रम केला आहे, तो म्हणजे विलासने. अभिनंदन जय हनुमान चौदरपाडा टीम अँड हार्ड लक साई शेठ बजागे आणि हार्ड लक ओम 11 किरवली. ला जवाब त्यांनाही माहिती आहे, कारण 365 दिवस वाट पाहावी लागेल.